स्त्री ही सृजनाची, संवेदनांची आणि संघर्षातून यश संपादन करणारी अद्भुत शक्ती आहे. तिचा त्याग, कष्ट, जिद्द आणि कर्तृत्वामुळेच समाज प्रगत, सुसंस्कृत आणि सक्षम बनतो. अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख आपण या संवादातून करून घेणार आहोत. तर आज आपण वडणगेच्या सविता यशवंत लांडगे या ग्रामपंचायत सदस्य असून देखील घरकाम करतात. तर थोडक्यात त्यांचा परिचय जाणून घेऊयात. नमस्कार, मी निकिता. मावळा न्यूज 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. महिला दिनाचं औचित्य साधून आपण आज एका अशा महिलेशी संवाद साधतोय ज्या घरकामापासून ते ग्रामपंचायत सदस्यापर्यंतचा प्रवास करत आलेल्या आहेत. तर त्यांच्यासोबत आपण आज संवाद साधूया. नमस्कार, मी सविता यशवंत लांडगे, ग्रामपंचायत सदस्य, माजी डेपुटी. मी घरकाम करून म्हणजे माझ्या स्वप्नातही नव्हतं, पण माझ्या मुलग्याच्या स्वप्न आणि माझ्या मुलग्याच्या जिद्दीमुळं जे माझ्या मुलग्यानं मला ह्यात उतरायचा पर्याय दिला. पण मी माझ्या मुलग्याला म्हटलो की बाळ, मी धुणं भांडी करतोय, मी हॉटेलमध्ये कामाला जातोय, मला हे राजकारण कशासाठी? तर आई, तू एक वेळ यातली मला संधी दे, मी त्या संधीतून जर माझं सोनं झालं तर मी राजकारण चालवतो, पण त्यातून जर माझा विजय नाही झाला तर मी राजकारण सोडून देतो, असा माझ्या मुलग्यानं मला पहिला प्रश्न टाकला. तेव्हापासून मी त्या राजकारणात मग माझं महालिंग लांडगे, बाजीराव पाटील नाना हिने मला भरपूर सहकार्य केलं की त्या काय म्हणते ह्या लोकांचा पाठिंबा तुम्हाला होता, तर पण कोणत्या अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागलं? मला भरपूर म्हणजे अडचणी या कुठल्या मला त्या माणसाने येऊ दिल्या नाहीत. जे एमजी पप्पा म्हणून महालिंग लांडगे होतं, तिने आपल्या समाजाबरोबर संवाद साधून आपली धुणं भांडी करणाऱ्या महिलेला आपण पुढं आणायचा प्रयत्न कराले. पण ही भरपूर आपल्याला साथ देऊन आपल्याला त्या महिलेला आणायचे. मी ज्यावेळी उभारायचं म्हणून ज्यावेळी महालिंग लांडगे यांच्यापाशी गेलो त्यावेळी तिने काय सांगितलं, नसीब तुझं, तू आलीस तरी बी हार झाली तरी बी जितवाय पाहिजेस आणि विजय झाला तरी बी पचवाय पाहिजेस, असे तिने मला. त्यानंतर मी त्यांना विचारून येऊनच मी परत मोहर इलेक्शनला उभारायची तयारी चालू केली. त्यावेळी त्या तयारीपासून मला तिने अडचण काही येऊ दिली नाही. आपल्या महिला वेळेला मला प्रचारला तिने व्यवस्थित माझ्या पाठीमाने दिली. बरं, तर घरकाम आणि राजकारण हे ह्या सगळ्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीनं करताय? ह्या सगळ्याचं नियोजन माझं मुलगं, दोघं मी, आम्ही 3 माणसं घरात असून मी त्यांचा सगळा हाय परिचय बघून, सगळं घरकाम बघून मी हाई धुणं भांडी करून मी मला पंचायतला सहकार्य त्यांचं भरपूर आहे. सरपंच मॅडमचं ते माझ्या अडचणी काही तर आहेत म्हणून सांगितल्या तरी सुद्धा मला त्या समजून घेत्यात. मला ते आता हे समाजकार्य म्हणजे ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्ही तुमच्या भागात काय काय कामं केलं तरी? आता मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझ्या वार्डातील जी कामं म्हणजे रस्ते, गटार, पण हे ज्या सोयी मी आता त्या लावत घेतलेल्याच आहेत. बरं, तुमच्या या धावपळीच्या जीवनातून तुम्ही स्वतःसाठी काय करताय किंवा कसा वेळ काढताय स्वतःसाठी? स्वतःसाठी हा कष्टाचा वेळ माझ्याकडे म्हणजे जास्त नसतोच. जे मला आवड आहे त्या कामाचीच आहे, त्यामुळं माझ्या अवलंबून असलेल्या कामावरच मी जास्त आवड करून ग्रामपंचायत ही सांभाळत आलेली आहे. आता एक शेवटचा प्रश्न, तुमच्यासारख्या ज्या कष्टकरी महिला आहेत, ज्या घरकाम किंवा राजकारण इतर गोष्टी म्हणजे दुहेरी भूमिकेत असतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी त्यांच्यासाठी संदेश देईन की म्हणजे घरही सांभाळून दुसराही आपल्याला इच्छा पूर्ण आपली म्हणजे आपल्याला आवड पाहिजे की बाबा मी ह्या गोष्टीतून त्या गोष्टीवर जरी चाललो तरी सुद्धा आपल्या आवडीनं आणि आपल्या इच्छेसनार आपण आता महिला असून पुढं जावावेत किंवा पुढं आपला मार्ग चालवावा. आता पुरुषांच्या बरोबरच महिलांनी आरक्षण आहे, त्यामुळे माझी इच्छा आहे की महिलांनी कुठेही मागं थांबू नये.